पाय तुझ पाहता माऊली पोपटा पगन गेली धन्य धन्य गोर माया जले किले पाय धन्य धन्य गोर माया जले किले पाय तुझ पाहता माऊली पोपटा पगन गेले तुझे वचन अमृत देवचर्य अमृत मी है पूर्ण तृप्त लाल मी है पूर्ण तृप्त तुझे वचनी अमृत झालो मी हे पूर्ण तुक तुझे वचनी अमृत झालो मी हे पूर्ण तुक तुझ पाहता माऊली पोपटा पगन गेली तुझं वचन अमृत झालं मी पूर्ण तुझं वचन अमृत झालं मी पूर्ण तुझं पाहता मावळे पापता पदन शिवदास माने दाता समाने दाता हे सम गुरुनाथा नाही सम गुणनाथा शिवदास शिवदास माने दाता नाही सम गुरुनाथा शिवदास माने दाता नाही सम गुरुनाथा शिवदास माने दाता नाही सम गुरुनाथा तुझ पाहता माऊली पोपटा पगन गेली शिवदास म्हणे दाता नाही सम गुरुनाथा शिवदास म्हणे दाता नाही सम गुरुनाथा तुझं पाहता माऊली पापता पदन गेले शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शिव हर हर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय श्रीमद जगत गुरु पंचाचार्य महाराज की जय वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु शिव चैतन्य शिवाचार्य आचार्य महाराज की जय सब साधु संत तन की जय 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 गुरु महाराज जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय पर
गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवन करापुले सिंहासन करापुले सिंहासन करापुले सिंहासन भुवन इतके द्यावे माझा आता दीनबंधू विश्वनाथा माझे हृदय भुवन करापुले सिंहासन जवळी राहे निरंतर जवळी राहे निरंतर जवळी राहे निरंतर हॅलो हॅलो शंकर उमाई 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 मुखी नाम मणी ध्यान मुखी नाम मनी ध्यान मुखी नाम मनी ध्यान ऐसे देवी मजदान
ऐसे देई मज दान ऐसे देई मज दान ऐसे देई मज दान ऐसे देई मज दान हे उचित तुम्हा देणे हे उचित आम्हा मागणे हे हित आम्हा मागणे हे हित आम्हा मागणे हे हित आम्हा मागणे हे हित हॅलो 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 यासी न करे आळस यासी न करे आळस नाश होतो आयुष्याचा नाश होतो आयुष्याचा नाश होतो आयुष्याचा नाश होतो आयुष्याचा नाश हे तुम्हा देणे हे उचित तुम्हा देणे हे उचित आम्हा मागण हे हित आम्हा मागण हे हित शिवदास म्हणे त्वरा शिवदास म्हणे त्वरा इच्छा पुरवावी शंकरा इच्छा पुरवावी शंकरा तुम्हा मागणे उचित तुम्हा देणे हे उचित तुम्हा देणे हे उचित तुम्हा दे आम्हा मागण हे हित आम्हा मागण हे हित शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई कर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई मुखी नाम मने ध्यान म्हणा म्हणा गाणं बरोबर होतो मुखी नाम मने ध्यान मुखी नाम मने ध्यान मोठी
ऐसे देई मजदान ऐसे देई मजदान ऐसे देई मजदान ऐसे देई मजदान सर्वांनी टाळवायला छान शिवहार 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 बोला संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय।
संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। संभाजय नमः पार्वती पते शिव हर हर मुखी नाम मणिध्यान, मुखी नाम मणिध्यान, ऐसे देई मजदान। आम्हा तुम्हा देणे हे उचित, आम्हा मागन हे हित। यासी न करी आळस, होतो आयुष्याचा नाश। तुम्हा देणे हे उचित, आम्हा मागणे हे हित। शिवदास शिवदास म्हणे तोरा, इच्छा पुरवावी शंकरा। तुम्हा देणे हे उचित, आम्हा मागणे हे हित। शिवहार 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 शुक्लं ब्रह्म विचार सार परमा, माध्यम जगद्व्यापिनी। विना पुस्तक धारणी मम भयदा, जाध्यंधकारा पहा। हस्ते स्फाटिक मालिका, विदधतीं पद्मासने संस्थिता। वंदे त्वां परमेश्वरी भगवती, बुद्धिप्रदा शारदां। यस्य चिन्तनमिवात्र सर्वदुःखैकनाशनं, नमामि सिद्धितं देवं फलसिद्धाख्य सद्गुरुं। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण, नमस्कारो नीते आता। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। नमो सद्गुरु बसवलिंग महास्वामी, संजीवन समाधिस्थ हदगावग्रामी। नमो सद्गुरु शिव चैतन्य महास्वामी, वंदितो तुम्हाला सद्गुरु रायामी। शिवहार 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 शिवहार। अभंगाचे निरूपण करण्याआधी ब्रह्मांडाचा मालक, जगाचा मालक आशुतोष भगवान श्री शिवाच्या चरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून, ज्या माऊलीनं अंधारामधून देह उजडामध्ये आणण्याचं कार्य केले, आपण विसरून गेलो होतो आपला आचार काय, आपला विचार काय, आपण जगायचं कसं। कुणाच्याही गळ्यामध्ये लिंग नव्हता, कुणाच्याही कंपाळाला भस्म नव्हता। संत असे म्हणतात, जेव्हा जेव्हा भक्तीच्या वाटेला संकट आलं, आपण विसरून गेलो भक्ती कशी करायची। आपण आपला आचार जेव्हा जेव्हा विसरलो, तेव्हा तेव्हा संतांनी अवतार घेतला। 12व्या शतकामध्ये सुद्धा आपण विसरून गेलो होतो। आपल्याला विसर पडला होता की आपण शैव संप्रदायामध्ये जन्माला आलो। आपण केलो काय पाहिजे। कुणाच्याही कंपाळाला भस्म नव्हता, कुणाच्याही गळ्यामध्ये लिंग नव्हता। जगज्योती महात्मा बसवेश्वराचा अवतार झाला। महाराजांनी सांगितलं, महाराज म्हणले, हा कोणाचा, हा कोणाचा असे न म्हणवावे, हा अमुचा, हा अमुचा असेची वदवावे। कुंडल संगम देवा,
जगज्योती महात्मा बसवेश्वरानं तुम्हा आम्हाला उपदेश केला, आपल्याला शिकविलं बाबा आपण जगायचं कसं, आपण वागायचं कसं. जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्याही दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून तदनंतर 16व्या शतकामध्ये सुद्धा ही भक्ती लोप झाली. परत आपल्याला विसर पडला, आपण काय करायचं, आपला जन्म कशासाठी झाला. परत एका संताला जाग आली. बघा, संताला जाग आली, संतांनी अवतार घेतला. म्हणूनच सुंदर असा अर्थीमध्ये म्हटलं जातं, शिवभक्ती लोप झाली, विश्व शिवमय केले, ग्रंथ हा परमरहस्य गुह्य प्रगट केले. बघा, संत शिरोमणी मनमत माऊलीने अवतार घेतला. का घेतला? कारण शैवाला परत आचार शिकविला, परत विचार शिकविला. संत शिरोमणी मनमत माऊली त्यांच्याही दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून तदनंतर कलियुगामध्ये सुद्धा ही भक्ती लोप झाली. परत आपल्याला विसर पडला, परत आपण विसरून गेलो, तेव्हा राष्ट्रसंताचा अवतार झाला. म्हणूनच म्हटलं जातं, झाला होता लोप धर्म, हाती घेऊन या कर्म, देव उनी शिव दीक्षा शिकविले आचरण. माऊलीनी 1 नाही 2 नाही 104 वर्ष चंदनासारखा देह जिजविला. तुम्हा आम्हाला उपदेश केला, परत राष्ट्रसंतांनी शिकविलं बाबा आपला आचार काय नव्हे, जन्मापुरता किंवा आपल्या जातीपुरता जन्म घेतला नाही. वाण्यालाही दीक्षा दिली, धनगरालाही दीक्षा दिली, प्रत्येक समाजातल्या माणसाला दीक्षा दिली. माईबाप याही पुढे जाऊन सांगतो, माऊलीनी मुसलमानाचा सुद्धा माणसाला दीक्षा दिली. वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली त्यांच्याही दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून माझ्या हृदयाला लाभलेली पारावार पारदृष्टी षटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली त्यांच्याही दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून तसेच बघा तुमच्या गावचं दैवत गावचं भूषण कल्याणेश्वर महाराज त्यांच्याही दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून उत्कृष्ट असे मृदंगाचार्य आमचे जिवलग मित्र आदिनाथ महाराज त्यांच्याही दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून बघा कीर्तन जरी मी करायला लागलो काय कीर्तन जरी मी करायला लागलो पण पेटीवाल्या मामाची जर साथ नसेल मृदंगाचार्य दादाची जर साथ नसेल गायक मंडळी जर नसले ना तर त्या कीर्तनाचा काही उपयोग नाही बरोबर आहे म्हणून संत म्हणतात साह्य होऊ एकमेका भजू कैलास नायका जगाच्या मालकाला जर भजायचा असेल तर एकट्याचं नाही याही पुढे जाऊन संत सांगतात नोहे हा खेळ एकट्याचा म्हणून मेळ जमविला बघा सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे एक तुम्हाला सांगू माणूस गेल्याच्या नंतर त्या माणसाला सापडता येतं काय माणूस गेल्याच्या नंतर त्या माणसाला सावडता येतं पण एकदा जर साऊंडवाल्या मामाने कीर्तनकाराची माती केली ना तर त्याला सावडता येत नाही एवढं महत्त्व या साऊंड सिस्टीमला असतं माईबाप मग तुमच्याही दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून उत्कृष्ट असे दुसरेही मृदंगाचार्य या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत कपिल महाराज त्यांच्याही दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे गायक ज्यांनी वारकरी संप्रदायाचंही गायन करतात म्हणे आणि शिव संप्रदायाचंही गायन करतात म्हणे असे असणारे आमचे नामदेव महाराज त्यांच्याही दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून माझ्या कीर्तन रूपी सेवेला समस्त टाळकरी विनेकरी सगळ्याचं नाव काय मला माहीत नाही बरं का सगळ्यांच्या दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून आणि म्हणतात ना जे नशिबात लिहिलं ते चुकत नाही बरं का आप्पाला विना घ्यायचा नव्हता पण असा आज कार्य इथं आला योग आला आप्पाच्या गळ्यामध्ये विना पडला बरोबर आहे विनेकरी आप्पा तुमच्या सगळ्याच्या परिचयातले शिवराज आप्पा त्यांच्याही दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून उत्कृष्ट अशा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून धर्माचं कार्य ज्यांनी हातामध्ये घेतलं असे असणारे आमचे कीर्तनाचे माहेरघर चॅनल आहे ना दादा तुमच्याही दिव्य आणि पावनचरणी अनंत अनंत कोटी कोटी प्रणिपाद्य करून सगळ्याचं नाव काही घेऊ शकत नाही पण एका वाक्यामध्ये नाव घेतो बघा कल्याणेश्वराच्या पिंडीवर बेल वातो वाकून तुम्हा सगळे श्रोते माई बापांचं नाव घेतो आमच्या पक्वाजाचा मान राखून शिवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन सेवी रूपी निवेडलेला अभंग शिवदास माऊली यांचा 4 चरणाचा असा उत्कृष्ट अभंग आहे माऊली तुम्हाला आम्हाला उपदेश करतात बाबा माणसाचा जन्म हा सहजासहजी मिळालेला नाही म्हणले माय किती लक्ष योनी फिरल्याच्या नंतर माणसाचा जन्म मिळतो हो
किती फिरावं लागतं? 84 लाख योनी फिरल्याच्या नंतर माणसाचा हा जन्म मिळतो. मनुष्याचा जन्म प्रत्येकाला मिळाला, पण संत सांगतात की माणसाचा जन्म कळाला आणि कळणारही कळल, पण कधी कळल? त्यासाठी कीर्तनाला यावं लागल, त्यासाठी कथेमध्ये बसावं लागल, त्यासाठी शिवपाठामध्ये यावं लागेल, त्यासाठी जगाच्या करत्या करवित्याचं नाम या मुखामध्ये असावं लागल, तेव्हा हा परमार्थ कळेल. शिवदास माऊली या अभंगातून या जीवाला उपदेश करतात. बाबा, देव काय साधारण गोष्ट नाही म्हणली. देवाला जर काही मागायचं झालं, देवाला जर काही मागणं जर आपलं असल, अगोदर त्या देवाचं काम करावं लागते म्हणले. म्हणजे काम म्हणजे कोणतं? तर त्या भगवंताचं भजन करावं लागतं, त्या भगवंताचं नाम घ्यावं लागतं म्हणले. माझ्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगू, आपण जर शेतामध्ये गेलो तर दिवसभर काम केल्याच्या नंतर शेतकरी आपल्याला पैसे देतो, बरोबर आहे की? काम न केल्यावर देते का तुमच्या इकडे कोणी पैसे? देत नाही, कारण त्याचं काम करावं लागतं. मग संत सांगतात, बाबा, ज्यांनी 7 दिवस सप्त्यामध्ये अहोरात्र कष्ट घेतले, अहोरात्र कष्ट घेऊन हा सप्ताह उभारला, त्यांना आज काही मागायची गरज पडत नाही म्हणले, कारण देव आपोआप देईल म्हणले, बर का? मग देवाला काय मागायचं जर झालं तर भक्तीचं ऋण एवढं पाहिजे, त्या जगाच्या मालकानं आपल्या समोर झुकावं आणि आपल्याला म्हणावं की बाबा काय मागायचं तुला. मग संत असं सांगतात की या शैव संप्रदायामध्ये टाळ आरतीचं जो कीर्तन असते ते मागणीपर असते. का मागणीपर असते? त्या जगाच्या मालकाला काहीतरी मागायचं असते, बरोबर आहे? मग मागायचा अधिकार कुणाला आहे? ज्यांनी 7 दिवस कीर्तन श्रवण केलं, ज्यांनी 7 दिवस कथा श्रवण केली, ज्यांनी 7 दिवस शिवपाठामध्ये येऊन शिवपाठ खेळला, ज्यांनी 7 दिवस अन्नदान केलं, त्या प्रत्येकाला म्हणले आज त्याचं फळ मिळणार म्हणले. मग संत काय म्हणतात? मागायची इच्छा प्रत्येकाची होते, पण या जगाच्या मालकाचं नाव म्हणले या मुखामध्ये येत नाही म्हणले. काय 7 दिवस जर जगाच्या मालकाचं नाम घेतलं, 7 दिवस या जगाच्या मालकाला आळविलं, 7 दिवस शिव 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 नाम जर सतत मुखामध्ये असलं ना माईबाप, त्या जगाच्या करत्या करवित्याला झुकावं लागतं. सांगू तुम्हाला, संत शिरोमणी मणमत माऊली, माता पार्वती, पिता शिवलिंग, कित्येक दिवस पोटी पुत्र नव्हता. काय कित्येक दिवस त्या माऊलीच्या पोटी पुत्र नव्हता. त्या माऊलीनं गुरुची सेवा एवढी करावी, गुरुची सेवा एवढी करावी, जगाच्या मालकाला झुकावं लागलं. साक्षात कार्तिक स्वामीचा अवतार म्हणजे संत शिरोमणी मणमत माऊलीचा अवतार आहे. सुंदर असं म्हटलं जातं, धरिले अवतार तुम्ही कार्तिक स्वामी, नमस्कार माझा तुम्हा मणमत स्वामी, नमस्कार माझा तुम्हा मणमत स्वामी. बघा, त्या माऊलीचं भक्तीचं ऋण एवढं झालं, त्या माऊली समोर जगाचा मालक झुकला. स्वतःचा पुत्र म्हणजे कार्तिक स्वामी, कार्तिक स्वामीनेच मणमत माऊलीचा अवतार घेतला. मग संत म्हणले, बाबा, जर या जगाच्या मालकाचं नाव मुखामध्ये आलं, जर या जगाच्या मालकाचं नाव आपण स्मरण केलं, तर देवाला काहीही मागायची गरज पडत नाही म्हणले. पण माणसाचं मन एवढं विचित्र आहे, एवढं विचित्र आहे, त्या जगाच्या मालकाचं नाव घेऊ देत नाही, कारण यात तुमची काहीही चूक नाही. हे कलियुग चालू आहे. संत म्हणतात, जग हे उलटे चालले, सत्याप्रती विसरले. बर का? जग जेवढे असत्य वागतात त्यांच्या मागे राहतात आप्पा, आणि जेवढे लोक सत्य वागतात त्यांना त्रास होतो माईबाप. हे जगाचा नियम आहे. कारण हे जग पैशासाठी, हे जग माणुसकीसाठी सगळं विसरून गेलं. सगळे चालणारे माणसं हे उलटे चालले. जो परमार्थ करतो त्यांना आडवे येत आहेत, जो परमार्थ करत नाही त्यांना काही होत नाही. का? कारण जग ही उलट चाललेलं आहे. संत म्हणले, बाबा, जर या मुखामध्ये या जगाच्या मालकाचं नाव जर असेल, या जगाच्या मालकाचं स्मरण जर असेल, तुमच्या केसाला सुद्धा ढका लागणार नाही म्हणले. का म्हणावं संतांनी असं? बघा, सुंदर संतांनी या माणसाच्या मनाला माकडाची उपमा दिली. का दिली? कारण माकड ज्याप्रमाणे या झाडावर चढतं, त्या झाडावर चढतं, स्थिर माकड कधीच राहत नाही, त्याप्रमाणे म्हणजे माणसाचं मन सुद्धा आहे. या झाडावर चढावं, तिकडे जावं, हे करावं, ते करावं, माणसाचं मन सुद्धा स्थिर राहत नाही. बरं का? आता इथं बसाव का म्हणून तुम्ही कीर्तनाला बसल्या, पण तुमचं मन कुठे आहे ते तुम्हालाच माहित. बरं का? कारण हालचाल एवढी व्हायला लागली, असं मला वाटते की तुमचं मन जाग्यावर नाही, पण असूही शकते. बरं, असं मी म्हणत नाही की नाही, असूही शकते, कारण मनच माणसाचं एवढं विचित्र असते, कुठं जाईल. संत म्हणतात,
बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. कधी निघून जाईल आणि कधी जाग्यावर येण्याचा भरोसा नाही. थोडक्यात असं तुम्हाला सांगतो माय, एक गाव होतं. काय, एक गाव होतं. त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याकड एक बोकुड होतं. त्या शेतकऱ्याकड एक माकड होतं. एक बोकुड होतं, एक माकड होतं. शेतकरी त्या माकडालाही तेवढा जीव लावत गेला. शेतकरी त्या बोकड्यालाही तेवढा जीव लावत गेला. पण असं झालं, एका दिवशी गावामध्ये एक नदी होती. नदीच्या पलीकडच्या शेतकऱ्याचं शेत होतं. शेतकऱ्याचं शेत नदीच्या पलीकडे होतं. शेतकऱ्याला ते नदी ओलांडून पलीकडे जायचं कार्य करायचं होतं. पण सुंदर असा नावाडी तिथे बसलेला होता. माईबाप नावाडी बसलेला होता. नावाड्याने बघितलं, शेतकरी आला बाबा. शेतकऱ्याचं माकडही बघितलं, बोकुडही बघितलं. पण शेतकऱ्याला विनंती केली, म्हणले तुमच्या माकडाला मी माझ्या नावामध्ये घेणार. का घेणार नाही म्हणले, कारण माणसाचं मन सुद्धा माकडासारखं चलबिचल राहते म्हणले. कधी आयुष्याचा घात करेल काही सांगता येत नाही म्हणले. बघा, नावाड्याला विनंती केली शेतकऱ्याने. म्हणले बाबा मला शेतामध्ये जायचं महत्वाचं काम आहे म्हणले. तुम्हाला माझ्या माकडाला तुमच्यासोबत घ्यावंच लागेल. ठीक आहे म्हणले, बाबा तुमच्या माकडाला मी आमच्या सोबत घेईल, पण माझी एक अट आहे म्हणले. तुम्ही काय करायचं, त्या माकडाचे हातही बांधायचे, त्या माकडाचे पायही बांधायचे. हातपाय बांधून त्या माकडेला नावमध्ये ठेवायचं म्हणले. ठीक आहे म्हणलं बाबा, शेतकरी करतो तसं तुम्ही म्हणसाल तर. शेतकऱ्याने काय केला, सुंदर अशी दोरी घेतला. त्या दोरीनं त्या माकडाच्या हातही बांधले, पायही बांधले आणि त्या नावेमध्ये ठेवला. ठेवल्याच्या नंतर थोडी नाव समोर गेली. त्या माकडानं गुणानं बसाव का माय. त्या माकड्याने काय केला, सुंदर असं तोंडानं काडी उचलला. जशी काडी उचलली तशी बोकडाच्या नाकात घातली. जशी बोकडाच्या नाकात काडी घातली तशी अलगत नाव बुडून, बघा अलगत नाव बुडून गेली. सगळ्याला आयुष्य संपावं लागलं. तसं हे माणसाचं मन असतं. काय, तसं हे माणसाचं मन असतं. आयुष्य सहजासहजीच निघून जातं. कुणाचं 10 वर्ष निघून गेलं, कुणाचं 20 वर्ष निघून गेलं, कुणाचं 40 गेलं, कुणाचं 50 गेलं, कुणी आले तसेच निघून गेले. पण परमार्थ म्हणजे कळाला नाही बरं का. संताला या आयुष्याचं हित कळालं. संताला कळालं बाबा या संसारामध्ये काही नाही. कारण संतांनी अगोदर तप केलं, अगोदर जप केलं, अगोदर योग केला, सायास केला. या चारही गोष्टी मिळून संतांनी प्रत्येक गोष्ट ही कार्याला लावली. स्वतःचा संसार सोडून संतांनी आपला संसार सुखाचा केला. माईबाप सांगू तुम्हाला, राष्ट्रसंतांनी बघा 104 वर्ष देह जिजविला. करुणी संसाराची होळी, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून हे संत आपला संसार सुखाचा करत असतात. मग संतानं निस्वार्थी देवाला काहीतरी मागावं. काय, संतानं निस्वार्थी देवाला काहीतरी मागावं. माणूस मागतो त्यामध्ये स्वार्थ असतो, पण असं सांगतात की संत मागतात त्यामध्ये अजिबात स्वार्थ नसतो. का नसतो, मागायचा सुद्धा अधिकार असतो. आप्पा कसा अधिकार असतो, मुलाला जर मागायचं झालं तर कुणाला मागावं माय, कुणाला मागावं, कुणाला, आई वडिलाला मागावं. का मागावं, कारण आई वडिलावर मुलाचा अधिकार असतो. शिष्याला जर मागायचं झालं तर कुणाला मागावं, गुरुला मागावं, कारण गुरुवर शिष्याचा अधिकार चालतो. पत्नीला जर मागायचं झालं तर कुणाला मागावं, पतिदेवाला मागावं. का, कारण पतिदेवावर त्या पत्नीचा अधिकार चालतो. मग संत म्हणतात अधिकाराशिवाय कुणालाही काहीही मागता येत नाही. मग त्यासाठी या जगाच्या मालकाचं नाव हे मुखामध्ये असावं लागतं. त्यासाठी भगवंताची अहोरात्र सेवा करावी लागते. त्यासाठी शिवनाम सप्त्यामध्ये झटून परमार्थ म्हणजे काही कळावं लागतं. तेव्हा देव आपल्याला काही ना काही भेटवस्तू देते. संत म्हणतात काही मागू नये भेटवस्तू, देव देईल इच्छितो. मग त्या जगाच्या मालकाला कळतं. का कळतं, कारण देव असा आहे, तूच करता करविता, देवा अवघी तुझी सत्ता, आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्र दोरी तुझ्या हाती, जैसे नाचविसी देवा तैसे नाचू सदाशिवा. आपण काहीच करत नाही. मी जरी कीर्तन करत असेल, माझी गुरुमाऊली माझ्याकडून बोलून घेते बरं का. तुम्ही जरी संसार करत असाल, तुम्ही जरी ठुमकत असाल, तुम्ही जरी फिरत असाल, आपण काहीच करत नाही. करता करविता जगाचा मालक आहे. त्याच्यात जर मनात आलं की याला जगूच द्यायचं नाही, याला करूच द्यायचं नाही, बरोबर कधी खेळ करेल याचं सांगता येत नाही. माईबाप संतांनी बघा, संताचा वर्म चुकला नाही, माणसाचा वर्म चुकला, म्हणून आपल्याला या संसारामध्ये त्रास झाला. कसा माणसाचा वर्म चुकला सांगू माई तुम्हाला. टाळाला साईड 2 आहेत, पण आवाज
एक आहे. पेटीला स्वर 7 आहेत पण आवाज एक आहे. मृदंगाला बाजू 2 आहेत पण आवाज एक आहे. तसं जगाच्या करत्या करवित्या मालकानं सुंदर असा आपल्याला देह दिला. देह प्रत्येकाचा एक आहे पण माणसाचा वर्म चुकला म्हणून माणसाला त्रास झाला. बघा, एकदा कैलासामध्ये पार्वती मातेनं शंकराला प्रश्न केला. म्हणली, सुंदर असं शिरड गाव आहे म्हणली, त्या गावामध्ये सुंदर असं वैभव महाराजाचं कीर्तन चालू आहे म्हणली. त्या कीर्तनाला खूप महिला मंडळ आल्यात म्हणली, पण ते महिला मंडळ येवावं का म्हणून आल्या की कीर्तनाला जायचं म्हणून आल्या हे माहीत नाही म्हणली. देवा तुम्ही काय करा म्हणली, फक्त एक काम करा, त्या गेटला जाऊन उभं टाका म्हणली. गेटला जाऊन उभं टाकून काय करायचं, तुम्ही सगळ्याला कीर्तन झाल्याच्या नंतर विचारायचं म्हणली, चला हो कैलासाला माझ्यासोबत कोण येतं. कोण कोण जाईल माय. जगाचा मालक जरी आला कैलासाला घेऊन जातो म्हणला तर माणूस जाईल का, जात नाही. कारण माणसाला परमार्थ हा कळत नाही, संसार हा सुटत नाही. म्हणून संत सांगतात माणसाचा वर्म चुकला. म्हणून या देहाला, म्हणून या माणसाला, म्हणून या जीवाला त्रास झाला. माय जीव व्याकुळ झाला, जीवाला काहीच कळालं नाही. करायचं काय, मागायचं काय हे सुद्धा आपल्या जीवाला कळत नाही. सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ. संत म्हणले बाबा या प्रपंचामधून बाहेर निघाल्याशिवाय हा परमार्थ हा घडत नाही म्हणले. माय आपलं कसं झालं, इन भक्ती केली म्हणून तू करायची, तू केली म्हणून मी करायची. बरं का, सुंदर असं एक गाव होतं. त्या गावामध्ये सुंदर असं महादेवाचं मंदिर होतं. 2 सख्खे भाऊ होते. बघा, सख्खे भाऊन पक्के वैरी म्हणतात, बरोबर आहे. 2 सख्खे भाऊ होते. सख्या भावानं काय केलं, दोघंही भोळ्या शंकराची सेवा करायची. का करायचे, मोठ्या भावानं केली म्हणून लहाना भाऊ सुद्धा शंकराची सेवा करायचा. रोज महादेवाच्या मंदिरामध्ये जात गेला. रोज नित्यनियम होता, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर दोन्हीही भावानं पाणी टाकावं, त्या महादेवाचा अभिषेक करावा, आरती करावी. आणि म्हणतात ना की भोळा शंकर हा एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे, कुणालाही प्रसन्न होणारा माझा भोळा शंकर आहे माई बाप. एका दिवशी देव प्रसन्न झाला. म्हणला मोठ्या भावाला, माग तुला काय मागायचं म्हणला. मोठ्या भावाला वाटलं बाबा मी जर त्या जगाच्या मालकाला काही मागलं, माझ्यापेक्षा जास्त जर माझ्या छोट्या भावानं मागलं तर. बघा, मोठा भाऊ काय म्हणला, देवा मी तुला काहीच मागणार नाही म्हणला, तू काय कर, माझा छोटा भाऊ आताच माझ्यावर पाणी टाकून गेला म्हणला, वाटणच असेल म्हणला, त्याला जाऊन विचार म्हणला की तुला काय मागायचं. बघा, छोट्या भावाकडे गेला. छोट्या भावाकडे गेल्यानंतर देव म्हणला तुमच्या भक्तीचं ऋण म्हणला की ज्येष्ठाय नमः, तुम्ही त्याला जाऊन परत एकदा विचारा आणि त्यालाच अगोदर द्या, आणि त्याला जेवढं देसाल त्याच्या दुप्पट मला द्या म्हणला. ठीक आहे म्हणले भोळा शंकर, विचारतो. परत गेले. बघा, परत गेल्याच्या नंतर मोठ्या भावाला विचारलं. मोठ्या भावानं विचारलं महादेवाला, म्हणले काय मागितलं. तर तेव्हा सांगितलं महादेवाने, तुझ्या छोट्या भावाने सांगितलं बाबा की तुला जेवढं देईल त्यापेक्षा दुप्पट मला त्याला द्यायचं म्हणले. ठीक आहे म्हणले. तर मोठ्या भावानं काय मागावं माय, कारण ते आता आपा बरंच चालू आहे बरं का. संत म्हणतात माणूस मळका असावा पण जळका. आणि सांगू तुम्हाला जळका म्हणजे काय, माणूस जळलं म्हणजे काय, दुसऱ्याची प्रगती बघल्याच्या नंतर आपल्या पोटात दुखतं, त्यानं समजून घ्यायचं की आपल्याला जळका रोग
लागला बर का. भावाला भावाचं बरं दिसू नाही. बघा मोठ्या भावानं काय मागलं, म्हणला देवा तुला द्यायचंच ना तर काय दे देवा, माझा एक हात, माझा एक डोळा, माझा एक पाय, माझा एक कान निकामी करून टाक म्हणला. असं म्हणल्याच्या नंतर भोळ्या शंकराने कथाच तू म्हणले. म्हणल्याच्या नंतर छोट्या भावाचे दोन्हीही कान गेले, दोन्हीही डोळे गेले, दोन्हीही हात गेले, दोन्हीही पाय गेले. संत म्हणतात जीवन जगत असताना मागायला सुद्धा डोकं लागतं. बरोबर आहे. जीवन जगत असताना देवाला मागायला सुद्धा डोकं लागतं. मराठी भाषेत सांगू माय, मागायला सुद्धा अक्कल लागते बर का. कारण विनाकारण देव कुणी कुणाला काही देत नाही. त्यासाठी अगोदर देवाची भक्ती करावी लागती. संतांनी केली, संताचा वर्म कळाला, संताला कळालं बाबा या संसारात सुख नाही. मग संतांनी देवाजवळ काय मागलं अभंगाच्या प्रथम चरणात. मुखी नाम मनी ध्यान, मुखी नाम मनी ध्यान, ऐसे देई मगदान, ऐसे देई मगदान, मुखी नाम मनी ध्यान, मुखी नाम मनी ध्यान, मुखी नाम मनी ध्यान. ऐसे देई मगदान, मुखी नाम मनी ध्यान, मुखी नाम मनी ध्यान, मुखी नाम संतांनी मागितलं बाबा देवा या मुखामध्ये तुझं नाम असू दे आणि या ध्यानामध्ये तुझं चिंतन असू दे. तुम्हाला एक सांगू माय, अजून आपल्याला देव कळालाच नाही बर का. कराव का म्हणून भक्ती केल्यानंतर होत नाही. फुलं सगळ्याला दिसत आहेत माय. माझ्या गळ्यामध्ये हार घातला, या हाराला सुंदर असा सुगंध येतो, सुगंध अनुभवता येतो, पण सुगंध दिसत नाही बघा. बरोबर आहे. इथं गुळ आहे, या गुळाला बघा सुंदर असा गोडवा राहतो. तो गोडवा जिभेनं चवीनं कळतो, पण याच्यात गोडवा दिसत नाही बर का. माईक आहे, या माईकाचा मागचा जर वायर काढला डायरेक्ट कैलासाला जाण्याचा मार्ग आहे, पण कैलासाला जाण्याचा मार्ग दिसतो का आपल्याला? दिसत नाही. यामधला करंट दिसत नाही. का दिसत नाही? संत म्हणले बाबा या जीवाला सुद्धा त्या देवाचा असा विसर पडला म्हणले, असा विसर पडला म्हणले, देव म्हणजे काय हे कळतच नाही. का कळू नये? कारण या कलियुगामध्ये संतांनी सांगलं जीव हा एवढा संसारात व्याधीन होऊन गेला, एवढा मोहमायेमध्ये व्यापटून गेला, या जीवाला संताचा किंवा देवाचा विसर पडला. का पडावा? एक सांगू माहिती तुम्हाला, कितीही जरी थाटून हा संसार जर आपण केला तर या संसारामध्ये सुख आहे का हो? मी तुम्हाला प्रश्न करत आहे, या संसारामध्ये सुख आहे का? कारण माझं झालेलं नाही बरं का, मला अनुभव पण नाही. संसारामध्ये सुख नाही असं बरेच जण म्हणतात. का म्हणतात? कारण संत सुद्धा प्रमाण देतात, सुख पाहता जवा पाडे, दुःखची पर्वता येवडे. बरोबर आहे ना? संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रन दिवस तळमळ. मग संत म्हणतात कितीही जरी थाटून संसार केला, कितीही जरी रेटून संसार केला, या संसारात सुख नाही म्हणले. सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगतो माय. बघा माहेरामध्ये जास्त नंदाचं चालतं की भाऊजाईचं? आता कसा डोळा उघडला? कुणाचं चालतं? कुणाचं? बोला, कुणाचं चालतं? ननंदबाईचं चालतं का भाऊजाईचं? कुणाचं? ननंदबाईचं चालतं. का चालतं? कारण त्या नंदेचं ते माहेर असतं. बरोबर आहे? नंदेचं ते माहेर असतं. संत तसे आपल्याला सांगतात, सुख म्हणजे संसाराचं माहेर आहे. सुख म्हणजे संसाराचं माहेर आहे. आणि जे दुःख असते ना ते संसारामध्ये कधी येईल कधी निघून जाईल, त्याप्रमाणे याचा काही भरोसा नाही म्हणले. म्हणून हा संसार आहे म्हणले. संसार कितीही जरी थाटून रेटून केला तर या संसारामध्ये सुख नाही म्हणले. याही पुढे जाऊन संत सांगतात, कांता पुत्र वित्त देह, कांता पुत्र वित्त हो, देहादी प्रपंच, कांता
देहादी प्रपंच सांगितलं बाबा. हॅलो. कांता पुत्र वित्त देह प्रपंच दिसत असे साच परी मिथ्या म्हणले माय. आजच्या कीर्तनामधून काही नेलं तरीही चालेल, पण बघा या 5 गोष्टी लक्ष देऊन ऐका, समजून तुम्हाला सांगणार आहे. कारण माझं कीर्तन अगोदरच अवघड भाषेत नसते, मी साध्या सोप्या भाषेमध्ये कीर्तन करतो बरं का. माझं कीर्तन करण्याचं काही वय नाही, माझं वयाचं 21वे वर्ष चालू आहे. माझ्यापेक्षा सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ इथे तुम्ही माईबाप आहात बरं का. पहिली जी गोष्ट आहे कांता. कांता म्हणजे कोण? कोण? क्या बात आहे. कांता म्हणजे बायको. मग जी बायको तिच्यासाठी आपण अहोरात्र कष्ट घेतो बघा, त्या माऊलीच्या गळ्यामध्ये जर आपल्या नावाचं मंगळसूत्र घातलं, मरेपर्यंत तिला तिचा सांभाळ करावा लागतो, बरोबर आहे, पत्नीचा, नवऱ्याला. मग मला असं वाटते सद्गुरूच्या हाताने जर आपल्या गळ्यामध्ये इष्टलिंग घातलं ना माय, भृंगीच्या गादीवरून सांगतो त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, एवढं सामर्थ्य आपल्या गळ्यातल्या इष्टलिंगाला. साधारण नाही, इष्टलिंग म्हणजे जगाचा मालक आपल्या हृदयावर वास करावा. संतांनी म्हणलं माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. म्हणले हृदय एवढं पवित्र असते माणसाचं, त्या हृदयावर जगाच्या मालकानं वास करावा. विषय चालू होता कांता. जी कांता जिला आपण माझं 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 म्हणतो, ती कांता सुद्धा आपली नाही माय. सांगू, सुंदर असं गाव होतं, त्या गावामध्ये सुंदर असं एक आंब्याचं झाड होतं. त्या झाडावर सुंदर असे माकडं रोज बसायचे. बायकोनं सहज एका दिवशी बघली त्या झाडावर माकडं बसले. बायकोने लगेच नवऱ्याला उपदेश केली, म्हणली का हो, आपल्या दारात म्हणले सुंदर असं एक आंब्याचं झाड आहे, त्या झाडावर तुम्ही मला चढून दाखवायचं म्हणली. शास्त्राने सांगितलं आपा, स्त्री हट्ट, राज हट्ट आणि बाल हट्ट पुरवावाच लागतो. आता बायकोचं कोणी ऐकणार नाही असं होईल का माय? कारण बायकोचं हे ऐकावंच लागतं असं मला वाटते बरं का, मला माहित नाही त्यातलं काय. मग बायकोचं ऐकावं लागतं. नवऱ्याने काय केला, बायको म्हणत आहे म्हणून 8 दिवस प्रयत्न केला, चढला उतरला, चढला उतरला, चढला उतरला. एका दिवशी बघा दुपारच्या वेळी मस्त झाडावर जाऊन बसला. बायकोला म्हणला, हे बघ बाई, तू म्हणली होती ना मला झाडावर चढ, मी झाडावर येऊन बसलो म्हणला. आता बायकोनं काय म्हणावं माहितीला? बायको म्हणली, तुमच्यात आणि माकडात बदलच काय म्हणली, बरोबर आहे. जेव्हा चढायला येत नव्हतं तेव्हा म्हणली तुमच्यापेक्षा माकडं बरे, आणि जेव्हा वर जाऊन चढली तेव्हा म्हणली तुमच्यात आणि माकडात बदल काय. म्हणून संत सांगतात कांता सुद्धा आपली होत नाही बरं का. दुसरी गोष्ट, पुत्र. जो पुत्र 9 महिने 9 मास आपल्या उदरात माय आपण वाढवितो, लहानाचं मोठं करतो, पण संत सांगतात लग्न होईपर्यंत लेकरू आपलं बरं का. का? कारण लग्नामध्ये सर आपल्या इकडे म्हणतात की आजवर होती आमची नाता झाली, पण मला असं वाटते सर की आता असं म्हणावं लागेल आजवर होता आमचा नाता झाला तुमचा, बरोबर आहे ना. मग बायकोच्या स्वधीन जाणारा मुलगा, संत म्हणले बाबा पुत्र सुद्धा आपला होत नाही म्हणले. शेवटचं पाणी जरी पाजवायला मुलगा असावा असं म्हटले, पण तो मुलगा जिवंतपणी सुखानं पाणी पाजवल याची शाश्वती नाही म्हणले माईबाप. संताला वर्म कळाला, म्हणून संतांनी सांगितले पुत्र सुद्धा आपला नाही. तिसरी गोष्ट, वित्त. वित्त म्हणजे काय? हा पैसा, याचा लुटून त्याचा लुटून एक एक रुपया आपण जमा करतो. पण संत म्हणतात कितीही जरी जमा करून ठेवलं, कितीही जरी बँकेचं बॅलन्स करून ठेवलं, तर शेवटी सोबत काहीच येणार. असं आहे का कोणी शिरडमध्ये की 4-5 गुंठे येताना घेऊन आले आणि 4-5 गुंठे घेऊन गेलं? आमच्या इकडे का नाही बरं का, पण तुमच्या इकडे असू शकते तसं. आहे का माय?
नाही. मग संताला वर्म कळाला. संत म्हणले बाबा कितीही जरी कमवून ठेवलं तर शेवटी कपाळाला किती रुपये? एकच रुपये लावतात. का लावतात? कारण जिवंत माणसानी त्याचा उपदेश घ्यावा. बाबा संसारासाठी एवढं कष्ट केला, एवढा पैसा जमा केला, पण जाताना रुपया सुद्धा त्याला सोबत घेऊन जाण्याचा अधिकार नाही. कारण समाधी देताना ते रुपया सुद्धा काढून घेतात. संत म्हणले वित्त सुद्धा आपलं होत नाही. चौथी गोष्ट देह. जो देह 3.5 हाताचा देह भगवंताने तुम्हा आम्हाला दिला. कशासाठी दिला? सुंदर असा नेकलेस घालण्यासाठी दिला. कशासाठी दिला? सुंदर असं गंठण घालण्यासाठी दिला. कशासाठी दिला? सुंदर अशी बाळी घालण्यासाठी, अंगठ्या घालण्यासाठी दिला का? कशासाठी दिला? मग देह हा भगवंतानं भजनासाठी दिला. पण बघा माणसाला वाटतं हा देह मिळाला. संताला कळालं. संत म्हणले बाबा काय ठुमकसी बापा, काळ बैस लासे मापा. कितीही जरी तोऱ्या चाललास आणि कितीही जरी कुणाचा विनाश करायचा प्रयत्न केलास, पण काळानं जर एकदा झराडी मारली, काळानं जर एकदा झेप घेतली तर तुला सोडणार नाही म्हणला. संत म्हणतात बाबा की काळ हा माणसाच्या डाव्या खांद्यावर बसलेला असतो. वाट पाहतो कधी माझ्या झपाट्यात येईल, कधी मी यायला वडून घेईल. म्हणून काळ घडी घडीला आपली वाट पाहत असतो. हे जे देह आहे हा जाणारा आहे. म्हणून संताला कळालं. संत म्हणले कोण दिवस येईल कैसा, दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा. नाही देहाचा भरोसा, नाही देहाचा भरोसा, नाही देहाचा भरोसा, नाही देहाचा भरोसा. कोणा दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा. संत म्हणले कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. तुम्हाला सगळ्याला माहित आहे की हे शरीर नश्वर आहे, जाणार आहे. एवढं तर माहित आहे ना माय की बारसं झाल्याच्या नंतर तेरसं होणारच बर का. प्रत्येकाला कळतं पण वळत नाही. संताला कळालं, संताला वळालं सुद्धा. मग संतानं जगाच्या मालकाकडे काय मागावं? देवा तुझं मला काहीच नको, देवा तुझं मला काहीच नको. काय दे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगे. तुम देने हे उचित, तुम देने हे उचित, तुम देने हे उचित, तुम देने हे उचित. तुम
देवा तुम्ही देणं हे उचित आहे आणि आम्ही मागणं म्हणजे हे आमचं हित आहे. हित कशाला म्हणावं? हित म्हणजे काय? हितानं पैसा जमवून ठेवला त्याला हित म्हटलं नाही. संतांनी हित कशाला म्हटलं? भगवंताचं नाव एवढं जमा करून ठेवलं देवा, एवढं हित माझं झालं देवा. मग या हितावर तुम्ही खुश होऊन आम्हाला काहीतरी द्यायचं म्हणून हित म्हणले माई बाप. पण आपल्याला कळालं नाही बरं का. संतांनी निस्वार्थपणे धर्माचं कार्य केलं. संतांनी निस्वार्थप्रमाणे आपल्याला गावोगावामध्ये जाऊन गळ्यामध्ये इष्टलिंग धारणा केली. का केली? कारण संताला वाटलं बाबा माणसाला त्याचं हित कळलं वाटलं, पण माणसाला हित कळालं नाही. मला वाटते आपल्यासारखे आपणच भाग्यवान आहोत का? कारण आपल्या शैव संप्रदायामध्ये जन्माला येण्याच्या अगोदरच दीक्षा दिली जाते. मातेच्या डाव्या दंडाला बघा लिंग बांधला जातो. का? कारण गर्भाच्या अगोदरच बघा जेव्हा जीव मातेच्या उदरामध्ये असतो तेव्हा दीक्षा दिली जाते. म्हणून संतांनी सांगितलं की सगळ्यात श्रेष्ठ कोणता संप्रदाय असेल तर वीरशैव संप्रदाय म्हणले. का म्हणावे? संत म्हणले बाबा पवित्र ते कुळ वीरशैव वंशी पावन जगासी करीत असे. मग जगाला पावन करण्याचं सामर्थ्य या वीरशैवामध्ये आहे. बघा इतरत्र कुठल्याही संप्रदायामध्ये गुरुला जास्त महत्व दिल्या जात नाही, पण आपला शैव संप्रदायच असा आहे ज्या ठिकाणी म्हणले सगळ्यात जास्त गुरुला महत्व दिलं जाते. बघा समाजकारांनी प्रबोधनकारांनी आपल्याला सांगितलं, वेदाने आपल्याला सांगितलं 3 गुरु प्रत्येकाला कळावे. कोणते कोणते? पहिला गुरु आहे मातृदेव भवः, दुसरा गुरु आहे पितृदेव भवः, तिसरा गुरु आहे आचार्य देव भवः. बरोबर आहे. जन्म देणारी आई हे प्रत्येक जीवाला कळावी, जन्म देणारा बाप हा प्रत्येक माणसाला कळावा. त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा कुळगुरु सुद्धा प्रत्येकाला कळावा. म्हणून संतांनी बघा देह जिजविला. याही पुढे परमरसामध्ये सुंदर असं माऊलीने सांगितलं गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवा गुरुदेवात परम नास्ती तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. बघा संताला कळालं. संत म्हणतात शैव संप्रदायच एक असा संप्रदाय आहे कीर्तनाची सुरुवात गुरुपासून केली जाते, कीर्तनाचा शेवट सुद्धा गुरुपासून केला जातो. मग आपल्यासारखे आपणच भाग्यवान आहोत. या राष्ट्रसंताचे पाय, ज्या राष्ट्रसंताचे चरण या भूमीला लागले म्हणजे ही भूमी काही साधारण नाही माई बाप. सांगू तुम्हाला, साधू असं पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे की ज्या ठिकाणी एखाद्या संताचे चरण लागतात, ज्या ठिकाणी एका साधूचा सहवास लागतो, ती ठिकाण म्हणजे साक्षात कैलास पर्वत म्हटलेला आहे. ज्या ठिकाणी शंकराचा वास असतो ना, त्या जागेचं जेवढं पवित्र आहे तेवढं पवित्र या ठिकाणाला देतात. मग हे संताला वर्म कळाला. संताला कळालं की या संसारात सुख नाही. मग संत म्हणले बाबा संसार करत करत या भगवंताचं नाव मुखामध्ये घ्या. संत काय म्हणतात? आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शुलपानी स्मरावा हो. मग संतांनी या कलियुगामध्ये सोपा उपाय करून दाखवला. संत म्हणले बाबा बसलो तरी देवाचं नाव घ्या, उठलो तरी देवाचं नाव घ्या, झोपलो तरी देवाचं नाव घ्या, चलायलो तरी देवाचं नाव घ्या. याही पुढे जीव बघा हुशार झाला, कधीच देवाचं नाव घेतला नाही. आपण म्हणतो की 50 वर्षाचं आयुष्य झाल्याच्या नंतर माणसाला ऐकू येत नाही. बरोबर आहे. का येत नाही? कारण त्या देवाला वाटतं या संसारातल्या नाही ते गोष्टी ऐकल्या, करू नाही ते केला, आता कान गेल्याच्या नंतर तरी माझं नामस्मरण करल म्हणून कान घालतो. पण लोक त्याच्यापेक्षा हुशार निघाले. लोकांनी काय केलं? मशनीचा माध्यम आणला. बरोबर आहे माय. काल परवा जालन्याला कीर्तनाला गेलो, थोडा अगोदर गेलो, तिथं बाबा बसलेले होते. बाबाला म्हणलं बाबा बरी आहे का तब्येत? बाबांनी मला सांगितलं 4 वर्ष अगोदरच माझी म्हातारी निघून गेली. म्हणजे
बघा माणसं त्याच्यापेक्षा हुशार निघाली, कानातल्या मशनी निघाल्या, सुंदर असे देवाने डोळे दिले, आपण म्हणतो दिसत नाही, दृष्टी कमी होते. का कमी होते दृष्टी? कारण देवाला वाटतं संसारामधल्या बघू नाही ते गोष्टी बघितला, करू नाही ते केला, आता तरी डोळे झाक, आता तरी माझं रूप तुझ्या समोर आण, म्हणून डोळे जातात. पण माणूस त्याच्यापेक्षा हुशार निघाला. काय निघालं माय? चष्म्याचं साधन निघालं. चष्म्याच्या माध्यमातून माणूस बघायला लागला. देवाने टोंगळे दुखीचा आजार चालू केला. का केला? देवाला वाटलं बाबा कधी कपिलधारीला पदयात्रेला गेला नाही, कधी पंढरपूरला पदयात्रेला गेला नाही, आता तरी जाईल, आता तरी बसून माझं नाव घेईल, म्हणून टोंगळे घातले. पण माणूस त्याच्याही पेक्षा हुशार निघाला. टोंगळे गेलेल्या माणसाला जास्त चलायचा उल्हास असतो बरं का. का असतो? कारण भगवंतानं प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला सावध केलं, पण माणूस सावध झालाच नाही. मग संत म्हणतात माणसाचा जन्म हा सहजासहजी मिळालेला नाही. कसा मिळाला? माणसाचा जन्म हाची महा लाभ, उपाय सुलभ सापडला. बरोबर आहे. याही पुढे जाऊन संत सांगतात एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. मग सहजासहजी मिळालेल्या जन्माचं जर स्वहित करायचं असेल तर त्या जगाच्या मालकाचं नाव मुखामध्ये घ्यावं लागेल. त्या जगाच्या मालकाचं जर नाव मुखामध्ये घ्यायला आळस जर केला तर काय होतं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात यासी न करी आळस, यासी न करी आळस, यासी न करी आळस, यासी न करी आळस. संत म्हणले बाबा जगाच्या मालकाचं जर नाव मुखामध्ये घ्यायला आळस केला तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणले काही फायदा नाही. 100 वर्षाचं आयुष्य जरी जगला त्या जगाच्या मालकाचं नाव जर मुखामध्ये आलं नाही, आला तसाच निघून गेला, पण त्याला परमार्थ कळाला नाही. याही पुढे जाऊन संतांनी सांगितलं मरावे पण कीर्तिरूपी उरावे. बर का. संत म्हणतात चलाय लागलो ना चलायला 10 जगणी सोबत चलावं, बसलोच ना 10 जगणी सोबत बसावं, आणि यदा कदाचित मेलोच ना तर ज्याने कुणी ऐकलं की हा मेला त्याच्या डोळ्यात खळकन पाणी यावं, एवढं गोड जगावं हे संत आपल्याला सांगतात. माय सांगू तुम्हाला, 10 वर्षाची माऊली होती. काय 10 वर्षाची माऊली होती. 20 वर्षानं पतिदेव मोठा होता. 20 वर्षानं पतिदेव मोठा होता. गाईच्या गोठ्यामध्ये ताई डिलिव्हरी झाली तिची. गाईच्या गोठ्यात डिलिव्हरी झाली. दगडानं बाळाची नाळ खांडली. स्मशानामध्ये जळणाऱ्या प्रेतावर त्या माऊलीनं भाकरी करून खावा एवढा वनवास त्या माऊलीनं भोगला. पण बघा आज जग तिला काय नावानं ओळखतं माय? क्या बात आहे. सिंधुताई सपकाळ नावानं ओळखतं. का ओळखतं? नवरा शरण आला, चुकलो ग माफ कर मला, पण नवऱ्याला लेकरू म्हणून त्या माऊलीनं स्वीकार केलं. एवढं सामर्थ्य बघा माणसाचं जीवन जगताना असलं पाहिजे. बरोबर आहे. अनाथाची माय म्हणून ओळखल्या जाणारी, 50 सुनाची सासू होणारी, 221 जावयाची सासू होणारी ही माझी माऊली. तिला कुणाचाच आसरा नव्हता, पण जीवन जगत असताना माणसानं असं जगायचं, असं गोड जगायचं. आपण जर जगत असलो ना खरंच लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे माईबाप. बरोबर आहे. पण माणूस बघा एवढा विचित्र होऊन गेला, एवढा विचित्र होऊन गेला, कारण माणसाला खरं हे अप्रत्यय झालं आणि जे खोटं आहे तेवढं त्या माणसाला प्रिय झालं. पण संत म्हणतात असं जर झालं ना तर तुमच्या आयुष्याचा नाश 100% होणार. सांगू माई तुम्हाला, वाघाच्या समोर जाऊन बघा, पोळीचा जर तुकडा टाकला तर वाघ पोळीचा तुकडा खातो का? का खात नाही?
कारण त्या वाघाचा धर्म आहे, त्या वाघाचा ते आहार नाही म्हणून वाघ पोळीचा तुकडा खात नाही. आणि गायीच्या समोर जर मांसाचा तुकडा टाकला तर गाय खाते का माय? खात नाही. कारण गायीचा तो धर्म नाही, गायीचा तो आहार नाही म्हणून ती गाय खात नाही. आता माणूसच एक असा प्राणी आहे त्याच्या पुढे दोन्ही जरी 90,999 जीव ही आडवी जन्माला आली माय. बरोबर आहे. गाय आडवी आहे, मांजर आडवा आहे, बोकुड आडवा आहे, हरिण आडवा आहे, वाघ आडवा आहे. पण एकच जीव उभा जन्माला घातला. का घातलं? देवाला वाटलं बाबा उभा जन्माला घालून एवढा आडवा वागतो, याला आडवं जर जन्माला घातलं ना तर कुणाला जगू देणार नाही म्हणले. सांगू तुम्हाला, आपण म्हणतो की मांजर आडवं गेल्याच्या नंतर काम होत नाही, पण आप्पा मला असं वाटते की मांजर आडवं गेलं तर काही हरकत नाही, तो त्याचा धर्म आहे. कारण म्हटलं जातं की मांजर हे 7 घर फिरते. याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला बघा, मांजर आडवं गेलं काही फरक पडत नाही, पण माणूस आडवा जाऊ नये. का जाऊ नये? कारण माणूस जर आडवा गेला, एखाद्या बाईलेकीची जर सोयरीक होत असेल, कधी जाईल आणि कधी तिथं आडवा होईल याचा काही भरोसा नाही बरं का. संत म्हणतात उसातून जातात पण पाचरड लागू देत नाही. तसेच माणसं असतात. बाईलेकीची सोयरीक जर होत असेल, तिथं माणूस जर आडवा गेला ती सोयरीक बरोबर कॅन्सल होते. याही पुढे तुम्हाला जाऊन सांगतो, भावाभावाचं चांगलं पटत असेल, तिथं माणूस जर आडवा गेला, भावाभावाचं पटत नाही, गावामध्ये सुंदर असा सप्त्याचं नियोजन असेल, तिथंही माणूस आडवा गेला, गावातला सप्ताह बरोबर होऊ देत. मग संत म्हणले बाबा माणूस उभा जन्माला घालून एवढा आडवा वागतो, मग याला आडवं जर जन्माला घातलं तर कुणाला जगू देणार नाही म्हणले. संतांनी सांगितलं आयुष्य निघून चाललं, या आयुष्याचं सोनं कसं करायचं. मग कलियुगामध्ये सगळ्यात सार काय सांगलं माय? भजन. काय सांगलं? या जगाच्या मालकाचं भजन सांगलं. संत म्हणले कलियुगा माझी भजन हे सार, हृदयी शंकर साठ बाबा. मग ज्याला जिला सुंदर देवाने हात दिले त्यांनी हात वर करायचे. पाठीमाग बसलेले महिला मंडळ प्रत्येकानं हात वर करायचे. संत म्हणतात ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट. मग जगाच्या मालकाचं मीठ खायचं आहे. कलियुगामध्ये थोडं परखड असं सांगावं लागतं. महिला मंडळ तुम्हाला तुमच्या लाडक्या पतिदेवाची शपथ हात सरळ वर करा. पुरुष मंडळ बघा किती सरळ वर झाली हो. पुरुष मंडळ तुम्हाला तुमच्या लाडक्या बायकोची शपथ हात सरळ वर करा. ज्याचं झालंच नाही त्याचं विषयच नाही बरं का. सुंदर असं जगाच्या मालकाचं नाव आपल्याला घ्यायचं आहे. शंकर शंकर उमाई, शंकर उमाई, शंकर उमाई, शंकर उमाई, शंकर उमाई, शिवहार 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 शिवहार. केले माय सर्वांनी हात खाली. सांगितले होते करायला. कारण तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मेलो सांगता सांगता. तुकाराम महाराजांनी संप्रदायासाठी 5,500 अभंग लिहिले, त्यांचं कुणी ऐकलं नाही म्हणा. शिवसंत लक्ष्मण महाराजांनी संप्रदायासाठी एवढे अभंग लिहिले, त्यांचं कुणी ऐकलं नाही म्हणा. तुम्ही तर 3.5 फुटाचे महाराज, हातगावचे महाराज, आमच्या पाहण्यातले महाराज, तुमचं कोण ऐकायला गेलं म्हणा. पण एवढं तर कळालं की कोणीही कोणाचं कळालं का याच्यातून? का कळालं? कारण मी तुम्हाला पतिदेवाची शपथ घेऊन हात सरळ वर करायला लावले होते, पण खाली करा म्हणलं होतं का?
मग आता तरी कळालं असेल ना, या जगामध्ये, या विश्वामध्ये, या जगाच्या मालकाशिवाय, सद्गुरूशिवाय कोणीच आपलं नाही. बघा, सुंदर असं एक दृष्टांत सांगतो, धावती वेळ आहे. बघा, कैलासामध्ये पार्वती मातेनं शंकराला प्रश्न केला. काय म्हणली? देवा, या पृथ्वी तलावर म्हणले असंख्य लोक जन्माला आली म्हणले. काय? असंख्य लोक जन्माला आली म्हणले. देवा, दिसायला तर सारखे चेहरे दिसतात. काय? दिसायला सारखे चेहरे दिसतात म्हणले, पण याच्यामधले दुर्जन आणि सज्जन कसे ओळखायचे मला सांगा म्हणले. बरं का? पण जगाच्या मालकाला सुद्धा प्रश्न पडला. जगाच्या मालकानं पार्वती मातेला उपदेश केला. म्हणले, सुंदर असं गव्हाण नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये एक राजा आहे. त्या राजाचा नियम आहे म्हणले की रोज सकाळी उठायचं, नगराला प्रदक्षिणा मारायची आणि आंब्याच्या झाडाखाली बसायचं म्हणले. बरं, पार्वती मातेनं काय केलं? नारद मुनीला सोबत घेतलं. त्या गोंड गावामध्ये गेल्या. सुंदर असं नगर होतं. त्या राजानं नगराला प्रदक्षिणा मारावी, त्या झाडाखाली बसावी. बसलेला राजा आहे तिथे माईबाप. बघा, राजहंस नावाचा पक्षी एक सुंदर आला, झाडावर आला. राजहंस पक्षाला वाटलं बाबा की आपल्या राजाच्या चेहऱ्यावर ऊन पडतं म्हणून सावली देण्याचं कार्य करत होता. पण येऊ नाही तितक्यात कावळा आला. बघा, कावळा आल्याच्या नंतर कावळा काव काव करू लागला. कावळ्यानं तोंडातला मांसाचा तुकडा खाली टाकला. जसा खाली टाकला तसा त्या राजाच्या अंगावर पडला. राजाला राग आला. राजानं प्रधानाला सांगितलं, बाबा या राजहंस पक्षाला संपून टाकायचं म्हणले. राजहंस पक्षाला विनाकारण जीव गमवावा लागला. कारण बघा, एक सेकंदच तिथं कावळ्याची संगत त्याला लाभली होती. म्हणून संत म्हणतात, संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कोण्या दुर्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी कदा दुर्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी कदा दुर्जनाची, सावली नसावी कदा त्याला जाऊन सांगितलं, देवा दुर्जन म्हणजे कोण मला ओळखू आले म्हणले. पण आता महत्वाचा प्रश्न विचारते देवा म्हणले, या पृथ्वी तलावर जीव जन्माला आले पण सज्जन म्हणून जगतात म्हणले, तर यातले दुर्जन कसे ओळखायचे ते सांगा म्हणले. बघा, पार्वती मातेला शंकराने सांगितलं म्हणले, गोंड नावाचं नगर आहे म्हणले, त्या नगरामध्ये जा. त्या नगरामध्ये जाऊन काय करायचं? तर त्या नगरामध्ये जाऊन सुंदर एक झाड आहे म्हणले, त्या झाडावर सुंदर असा सरड्या बसलेला आहे म्हणले. त्याच्या कानामध्ये जाऊन विचारायचं म्हणले की सरडोबा सरडोबा, संताची किंवा सज्जनाची संगत केल्याने काय होते? माय लक्ष देऊ नाही का? तुम्हाला संत संगतीने कोण वाया गेल्या पुराव्या सगळं सांगतो बरं का. बघा, पार्वती माता खाली आल्या, सरड्याच्या कानात विचारलं, सरड्याने जीव सोडून दिला. परत कैलासामध्ये गेल्या. कैलासामध्ये गेल्याच्या नंतर परत शंकराने सांगितलं, बाबा त्याच गावामध्ये जा, त्याच गावामध्ये सुंदर अशी पाल आहे म्हणले, त्या पालीच्या कानामध्ये जाऊन विचार, संताची किंवा सज्जनाची संगत केल्यानं काय होते? परत पार्वती माता खाली आल्या, परत विचारलं, त्या पालीनं सुद्धा जीव सोडून दिला. परत कैलासामध्ये गेला, देवाला उपदेश करू लागल्या, देवा आता हात जोडून माफी मागून सांगते म्हणले, कारण मी पतिव्रत आहे. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावर ही सत्ता. देवा आखरीचा हा धर्म आहे म्हणले. आता आखरी तुम्हाला विचारत आहे, आता तरी सांगा. परत सांगितलं, त्या गोंड नावाच्या राजाला म्हणले 20 वर्षानंतर लेकरू झालं, त्याच्या कानात जाऊन विचार म्हणले की संताची किंवा सज्जनाची संगत केल्यानं काय होतं बरं का. त्या पालीच्या कानात विचारलं म्हणली, पालीनं जीव सोडून दिला. त्या सरड्याच्या कानात विचारलं, त्या सरड्यानं सुद्धा जीव सोडून दिला. आता 20 वर्षानंतर त्या राजाला लेकरू झालं, त्याच्या जर कानात जाऊन विचारलं आणि त्या लेकरानं जर जीव सोडून दिला तर
बघा पार्वती माता परत खाली आल्या, त्या लेकराला कानात विचारू लागल्या, बाळा संताची किंवा सज्जनाची संगत केल्यानं काय होतं? 15 दिवसाचं बाळ त्या पार्वती मातेला बोलू लागलं, आई साहेब त्या पालीच्या जन्मात गेलो होतो आई साहेब, पण त्या जन्मामध्ये तुमची मला एकच सेकंद संगत लाभली, त्या जन्मातून मुक्त झालो. परत सरड्याच्या जन्मात गेलो, तिथं सुद्धा तुमची मला एकच सेकंद संगत लाभली, तिथून मुक्त झालो. सुकृतानं पुण्याईनं संताच्या संगतीनं राजाचा राजकुमार म्हणून जन्माला आलो. एवढं सामर्थ्य या संताच्या संगतीमध्ये. मला वाटते धावती वेळ आहे, वेळेचं बंधन आहे. मग संताला कळालं की माणसाचा वर्म काय, माणसाचा धर्म काय, माणसाचा आचार काय. मग संत म्हणले, येऊन जर जगाच्या मालकाचं नाव जर घेतलं नाही तर त्या देवाला मागायचा अधिकार सुद्धा आपल्याला राहत नाही. म्हणले का राहत नाही, कसा राहत नाही? भंगाच्या शेवटच्या शिवदास मान त्वरा, शिवदास मान त्वरा, इच्छा पुरवावी शंकर, इच्छा पुरवावी शंकर, शिवदास मान त्वरा, शिवदास मान त्वरा, शिवदास मान त्वरा. शिवदास मान त्वरा, इच्छा पुरवावी शंकर, इच्छा पुरवावी शंकर, इच्छा पुरवावी शंकर, शिवदास मान त्वरा, शिवदास मान त्वरा, शिवदास मान त्वरा. शिवदास माऊलीनं त्या जगाच्या मालकाकडे मागलेत, बापा एवढंच दे, जे सुंदर मला 2 हात दिले ना त्या हातानं अन्नधान घडू दे, जे सुंदर मला 2 पाय दिले ना त्या पायानं कपिलाधारेची वारी मला घडू दे देवा, सुंदर मला जे डोळे दिले ना त्या डोळ्यानं चारीधाम मला बघू दे देवा, सुंदर मला जे तू कान दिलेत ना त्या कानानं खरंच भगवंताचं नाव मला घेऊ दे. म्हणून हे संत आणि देवाकडे मागलं. बघा खरंच आयुष्यात जीवन जगत असताना कशी सेवा करावी आमच्या ताईकडून शिकावं बरं का. कारण तुमच्या गावामध्ये येणारा प्रत्येक कीर्तनकार संतोष अण्णा म्हणल्याच्या नंतर कालच पेनोरकर महाराज म्हणले, ताई लई दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणले. घरी गेलं बरोबर विचारतेत म्हणले की तुम्हाला काय खायचं आणि काय करून देऊ महाराज. मग संत म्हणले, बाबा जे काही असे महापुरुष जन्माला येतात, जे काही अशा भगिनी जन्माला येतात, त्यासाठी म्हणले त्यांच्या घरावर सद्गुरूचा आशीर्वाद असतो, त्याच्यामुळेच एवढं काही अन्नदान घडते म्हणले. माईबाप सहजासहजी कुणाला घडत नाही म्हणले. आणि खरंच तुमच्या
तुमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर एवढा मला आनंद वाटतो. बघा आप्पा हातगावला येतात, नेहमी आप्पा येतात. आप्पाचा आणि माझी काय अगोदर भेट नाही, ओळख नाही बरं का, पहिलाच परिचय आहे, कारण आप्पाला मी पहिली वेळेस बघितलेलं आहे. पण एवढ्या वयामध्ये एवढा परमार्थ करणं सहजासहजी कुणाला घडत नाही माईबा. शिवराज आप्पा असतील, तसेच आमचे मुकुंदांना असतील, तसेच आमचे संतोषांना असतील, सगळ्याचं नाव काय मला माहीत नाही बरं का. सुंदर अशा आमच्या ताईसुद्धा असतील. म्हणतात ना की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आई एवढी सात्विक आहे म्हणून मला असं वाटते त्या माऊलीनं कृपा केली, पोटी येणारा मुलगा सुद्धा सात्विकच जन्माला आला. गावोगावामध्ये जाऊन बघा मृदंग वाजविण्याचं कार्य करतात ओमकार महाराज, बरोबर आहे ना. तीही माऊली आहे. म्हणतात शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटी माते, तुझी कूच जर पवित्र असेल ना तर मुलगा सात्विक जन्माला येतो. आणि एक सांगतो तुम्हाला, मुलगा सात्विक जन्माला येण्यासाठी 11 जन्माचं सुकृत फळाला यावं लागतं, तदनंतर येणारा पोटी मुलगा सात्विक येतो. असो वेळ खूप झालेला आहे. तुम्ही असं लेकरासारखं कीर्तन श्रवण केलं, पण कितीही मृदंगाचार्य दादांनी गोड मृदंग वाजवू द्या, काय कितीही मृदंगाचार्य दादांनी गोड मृदंग वाजवू द्या, कितीही पेटीवाल्या मामांनी गोड स्वर देऊ द्या. मला वाटलं लोक आप्पा रात्रीच्याच कीर्तनाला झोपतात, पण तुम्ही दिवसाच्याही कीर्तनाला झोपता. कितीही गायनाचार्यांनी सुंदर असं गायन करू द्या आणि कितीही कीर्तनकारांनी बोंबीच्या डेटापासून ओरडून ओरडून कीर्तन करू द्या. कारण माझं टाळ आरतीचं पहिलंच कीर्तन आहे बरं का. टाळ आरतीचं कीर्तन मी याच्या अगोदर कधीच केलं नाही. मला वाटते तुमच्या गावामधून सुरुवात झाल्याच्या नंतर त्या महाराजाचं आयुष्यच पलटलं. काय मला सांगायचं असं होतं, कितीही बोंबीच्या डेटापासून ओरडून ओरडून कीर्तन करू द्या, पण लागणाऱ्याचा डोळा कसाही लागतो बरं. एका माऊलीचा डोळा एवढ्या उन्हामध्ये एवढ्या गर्मीमध्ये सर अजून सुद्धा उघडलेला नाही. त्याही माऊलीचे आभार व्यक्त करतो. माझे मार्गदर्शक, मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, हातगाव नगरीचं भूषण म्हणलं तरी चालेल. कारण बघा त्यांना कमीत कमी 100 ते 150 पुरस्कारांनी गौरव केलेला आहे. असे असणारे आमचे चंदापुरे सर, तुमच्याही दिव्य आणि पावनचरणी झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करतो. बोलता बोलता अनवादानाने एखादा शब्द वाईट गेला असेल, कारण माझं बोलण्याचं वय नाही बरं का. कुणाचं मन जरी दुखलं असेल, कुणाला वाईट जरी वाटलं असेल, माझ्या बुद्धीचा दोष आणि तुमच्या चरणाची धूळ म्हणून मला क्षमा करा. झालेली माझी कीर्तन रूपी सेवा संत शिरोमणी मनमहत माऊली, माझ्या हृदयाला लाभलेली पारावार पारदृष्टी सटस्थल ब्रह्म 108 सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य गुरु माऊली, माझे आई वडील तथा माझ्यापेक्षा वयाने मानाने सगळे मोठा तुम्ही सगळे श्रोते माईबा पंचचरणी समर्पित करतो. हेच मगतो, हीच माझी वाक्य पूजा, समर्पण होऊ श्री गुरु राजा, मनमत शिवलिंग ओजा श्री गुरु नागेशाची. बरं झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सगळ्या माईबा पंचचरणी समर्पित करतो आणि मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. जय सांब जय जय सांब, जय सांब जय जय सांब, तुझ लागे जे मागो तुझे नामी छंदे लागो, नको निचाचा सहवास नको साधू जना त्रास, मोह पुत्र कलत्राचा नको लोभ शरीराचा, नको एकांती लोकांती नको परणारी